गाईस गुड मॉर्निंग. सो गाईस गुड मॉर्निंग तुमच्या सगळ्यांना. आणि आज आहे मंडे गाईस, ऑफिसला जायचं. आदित्यकडचं यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. गुड मॉर्निंग. सो गाईस आता मी नाश्ता करतो आणि नाश्त्यामध्ये रात्रीची बिर्याणी आहे तीच गरम केली आहे ताईनं. सो मी नाश्ता करून घेतो आणि ताईनं आज मस्त तडका डाळ बनवली आहे टिफिनसाठी. सो नाश्ता करतो आणि लवकरात लवकर आम्ही निघतो ऑफिससाठी. हे गाईच नाश्ता झाला आता आमचा. सो आता ताई बघा इथं दूध मांडलं आहे. इथं बघा गोरस पाक बिस्किट आणि दूध. गाईस गोरस पाक बिस्किट. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कोण कोण खाते गोरस पाक बिस्किट सकाळी उठून दुधासोबत. पहिलंच गोड आहे त्याच्यामध्ये साखर टाकतो बघा. पहिलेच गोड आहे ते बिस्किट आणि साखर टाकते. नाही रे, हॉटेल नाही आहे. हॉटेल वगैरे नाही ते असं कॅन्टीन आहे. चल बाय. गाईस ऑफिसला पोहोचला आहे मी आणि 9:20ला सांगितलं होतं. 9:30 झाले इथं. 9:30ला पोहोचला आहे. सो आता मला टाईम होत आहे घ्यायचा तुम्ही. आणि एकतर म्हणले ना आप एवढे कामं राहणार नाही, जास्त कामं राहणार आहे. ड्रॉप केला आहे तर मी जातो. आता काय माहिती सर काय बोलणार. 10 मिनटं लेट झालं होते तर मी. चला गाईस मी तुम्हाला टी ब्रेकला भेटतो. बाय गाईस. गाईस आमचं झालं आहे आता जेवण लॉकर रूममध्ये. ठेवत आहे रोहित लॉकर रूम. चला गाईस तर मला आता ऑफिस सुटल्यानंतर भेटतो. मस्त पोट भरून जेवण जातो. आता पाणी नाही पिलो आता. जातो आम्ही फ्लोअरवर पाणी वगैरे पिऊन घेतो आणि जातो आम्ही. आता पाणी आहे का? नाही आहे पाणी, खाली आहे बॉटल. चला भेटतो गाईस तुम्हाला. हे काही 7:30 वाजता आहे. माझं ऑफिस सुटलं आहे आणि काही दिवसभरापासून आज बाहेर निघलोच नाही. टी बॅग तर गेलाच नाही सर ना, जाऊच नाही दिलं होतं लेटमुळे. झालंच नव्हत्या सुट्ट्यामुळे. दिवसभरापासून अंदर फ्लोअरवर. चला गाईच आता घरी जातो. ताईला लावला होता, ताई बोलली की 10 मिनटामध्ये येतो म्हणून, 10-15 मिनटं. सो मी आता स्कूटी काढतो आणि जातो बाहेर. गाईच आता घराकडे आलो आहे. आता आम्ही ताई भाजीपाला घेत आहे. मला लागली आहे भूक तर मी भेळ खातो. आता भेळ घेतो गाईज. भेळ घेत होतो बट पाणीपुरी खातो आता मी. गाईज आम्ही घरी आलो आहे आणि रोहिणीताई पप्पासोबत बोलत आहे. त्यांचा कॉल चालू आहे. सो मला लागली आहे भूक. ताईचं तर जेवण झालं आहे, ताईने जेवण करून घेतलं आहे. तर राहिलो आहे मी. तर मी ताट वगैरे वाढतो आणि जेवण करतो. वरण भात आहे जेवणामध्ये. मी ताट वगैरे घेतो. मॉर्निंगलाच केलं होतं ताईनं वरण भात ॲक्च्युली. काही जेवणामध्ये वरण भात मॉर्निंगलाच केलं होतं त्यानं. वरण भात मांडला. मजा येते खायला. मला दाल तडका लय आवडते. चपाती दिली होती पण माझी भूकच नाही गेली होती आणि माझ्यापाशी वेळ पण कमी होता. 30 मिनिटाचाच ब्रेक असतो आणि तेवढ्या वेळमध्ये आता बाहेर जाऊन काय ऑर्डर करू, काहीतरी खाऊ, वेळच नसताना माझ्यापाशी. त्यामुळे काही नाही, ते खाऊन घेतलं. त्यानंतर मग म्हणजे 1 हप्ताच पकडून घेतो मी एक प्रकारनं. 1 हप्त्यानंतर बघा काय आहे काय नाही माहितीच पडणार. तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे की मार्च एंड आहे. सध्या ऑफिसचीच कामं खूप चालू आहे. एप्रिल महिन्यामध्ये ब्लॉग्स बघा कुठले नवीन तुम्हाला माहितीच पडणार. सध्या तर मी जेवण करतो कधीच.
काहीच माझं जेवण वगैरे झालं आहे. तुम्हाला काहीतरी दाखवतो. रोहिणीताईनं ॲमेझॉनवरून ऑर्डर केला आहे. ॲक्च्युली ती ऑफिसमध्ये जिथं बसते ना डेस्कवर तिथं केलं आहे, त्याच्यासाठी केलं आहे त्यानं ऑर्डर. सो आम्ही घरी असं ते आणलं आहे, त्यानं घरी आणलं आहे. तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. गाईज माझे भांडे वगैरे आवरून झाले आहे आणि तुम्हाला काहीतरी दाखवतो. रोहिणीताईनं ऑर्डर केलं आहे ॲमेझॉनवरून. तिच्या ऑफिसमध्ये डेस्कवर बसते ना तिथं ठेवायसाठी काहीतरी ऑर्डर केलं आहे तिनं. तर तिनं घरी आणलं आहे. ते तुम्हाला दाखवतो. मस्त आहे. लाईट वगैरे म्हणजे मस्त चमकतात ते. तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. हे बघा गाईज हे बघा, हे आहे ते. आणि याच्यामध्ये बघा रॅबिट आहे, ससा. दिसत असेल तुम्हाला, दिसत आहे चित्र रॅबिट आहे. आणि बघा याच्यामध्ये काय करायचं आता. बघा असा दिसतो तो ससा. एक मिनटं मी लाईट बंद करतो. रोहिणीता इथे बसून आहे. बघा त्याचा उजेड बघा, वरे पण पडत आहे बघा. रॅबिट. सो गाईस तुम्ही बघितलं असेल, रोहिणीताईनं ऑर्डर केलं. रोहिणीताई रील्स वगैरे बघत आहे. सो गाईस आजचा ब्लॉग असा होता. दिवसभरामध्ये असं झालं, ऑफिसहून घरी. जास्त काय म्हणजे मला ऑफिसच्या बाहेर निघायलाच नाही भेटलं गाईस. त्याचं रिझन हे आहे की मला टी ब्रेक भेटलाच नव्हता. सरनं मला सोडलंच नव्हतं. त्यामुळे माझी लीड नाही झालं होतं त्यामुळे. सो आजचा ब्लॉग असा होता मित्रांनो. सो आज मंडे होता, मंडेचा ब्लॉग असा झाला मित्रांनो. सो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय गाईस, गुड नाईट.